होशेय अध्याय 4 इस्रायल लोक हो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे. शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे यास ऊत आला आहे. रक्तपातामागून रक्तपात होत आहेत. ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्या बरोबर वनपशु व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत. समुद्रातले मासेही नाहीतसे झाले आहेत. तरी कोणी विवाद करू नये, कोणी कोणाचा दोष काढू नये, कारण तुझे लोक याजकाबरोबर वाद घालणाऱ्यांसारखे आहेत. तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल, आणि मी तुझ्या आईचा नाश करीन. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला, म्हणून मीही तुझा अव्हेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास, म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. जसजशी यांची संख्या वाढत गेली, तसतसे ते मजविरुद्ध पाप करीत गेले. मी त्यांचे वैभव पालटून त्यांची अप्रतिष्ठा करीन. ते माझ्या लोकांच्या पापावर पोसत आहेत. त्यांच्या अधर्माकडे त्यांचे चित्त लागले आहे. जसा याजक तसे लोक असे होईल. त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यास शासन करीन. त्यांच्या कर्माचे प्रतिफळ त्यास देईन. ते खातील, पण त्यांची तृप्ती व्हावयाची नाही. ते व्यभिचार करीतील व त्यांची वाढ होणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराकडे चित्त लावण्याचे सोडून दिले आहे. जारकर्म, द्राक्षारस व नवा द्राक्षारस ही त्यांचा विवेक नष्ट करीतात. माझे लोक आपल्या लाकडाच्या ठोकळ्याला प्रश्न विचारतात. त्यांची काठी त्यांना शकून सांगते, कारण अनाचार बुद्धीने त्यास बहकविले आहे. परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे. ते पर्वतांच्या माथ्यांवर यज्ञयाग करीतात व टेकड्यांवर ओक, हिवर व एला ह्या झाडांची छाया चांगली असल्यामुळे त्याखाली धूप जाळीतात. म्हणून तुमच्या कन्या व्यभिचार करीतात व तुमच्या सुना जारकर्म करीतात. तुमच्या कन्या व्यभिचार करीतात व तुमच्या सुना जारकर्म करीतात. त्याबद्दल त्यास मी शासन करणार नाही, कारण ते स्वतः वेश्यांकडे जातात व कसबिणींसह यज्ञ करीतात. यास्तव हे ज्ञानशून्य लोक नाश पावत आहेत. हे इस्रायला, तू जरी जारकर्म केले आहे, तरी यहूदाने अशा पापात पडू नये. गिलगालास येऊ नका व बेथ आवेनास जाऊ नका. परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका, कारण इस्रायल हट्टी कालवडी सारखा हट्ट करीत आहे. आता परमेश्वर विस्तीर्ण कुरणात कोकराप्रमाणे त्यास चारील. एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या. त्यांचा पानोत्सव आटोपल्यावर
ते व्यभिचारात मग्न होतात. त्यांच्या सरदारास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे. वाऱ्याने त्यांना आपल्या पंखात लपेटून टाकिले आहे. ते आपल्या यज्ञयागास्तव लज्जित होतील.